हे चायनीज फटाके आहेत ना, ते चायनीज लोकांसारखेच आहेत, थांबतच नाही. आता विजवात आहे. या शिवाजी पार्क मैदानात किंवा शिवतीर्थावरती म्हणा, अरे आता विजवा रे. मी एवढासा असल्यापासून मी माननीय बाळासाहेबांबरोबर इकडे आलो, प्रत्येक सभांना बसलो. पण भविष्यात मी कधी स्वतःचा राजकीय पक्ष काढीन आणि या शिवतीर्थावरती मला कधीतरी भाषणाची वेळ येईल याचा विचारच कधी केला नव्हता. ती वेळ का आली, कशामुळे आली ते आता सगळ्यांनाच माहिती आहे. 1966 साली माझ्या काकांनी म्हणजे माननीय बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना या शिवतीर्थावरती इथे केली. त्यावेळेला माझे आजोबा देखील इथे हजर होते. फरक कसा पडला तो फक्त बघा की त्यावेळेला माझे आजोबा जेव्हा इथे होते बरोबर, त्यावेळेला माझे आजोबा असं म्हणाले होते की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे. आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाहीये. त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे. आज आपण ज्या ताकदीने इथे शिवतीर्थावरती जमलात, आपण सगळेजण आलात, आपलं हे प्रेम, आपला हा पाठिंबा, याला आयुष्यात भविष्यात मी जरा देखील तडा जाऊ देणार नाही एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. हे सगळं उभं करताना खूप लोक बरोबर होते, खूप जण बरोबर आहेत. नुसते व्यासपीठावरती आहेत तेवढेच नाहीत, असंख्य आजूबाजूला उभे आहेत. त्या सगळ्यांची मेहनत, तुमच्यामध्ये बसलेल्या अनेकांची मेहनत, तुमचं प्रेम याच्यामुळे मुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. म्हणून मी हिम्मत करू शकलो की नवा पक्ष काढायची. नाही तर काय बाकीच्यांसारखं जाऊन बसलो असतो. पण ते डोक्यात माझ्या कधी येणार नाही, कारण माझ्यावरती त्या प्रकारचे संस्कारच नाहीत. आमचे आजोबा नेहमी सांगायचे की एखाद्याला जर आपटायचा असेल ना तर पहिल्यांदा उचलावा लागतो.
आणि त्याच्यामुळे जे तिकडे गेलेत त्यांना आत्ता उचललंय. ती परिस्थिती मी माझी करून घेणार नाही. भाषणाची सगळ्या गोष्टींची सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. धोरण म्हणून, पक्षाचं धोरण, की याच्या पुढे माझ्या सकट पक्षातल्या कुठच्याही पदाधिकाऱ्याने कुठच्याही माणसाला पाया पडायचं नाही. जेव्हा कधी समोर याल त्यावेळेला नमस्कार करायचा, फार तर शेक हँड. पण शेक हँड करून माझ्या हाताचा काय दौऱ्यामध्ये झालंय माझं मला माहिती, त्याच्यामुळे नमस्कार बरा असतो. काय अर्थ नाही त्याला. काय कोणी लोटांगण घालते, कोणी काही करतंय. बरं, मी मगाशी एकाशी कोणाशी बोलत होतो. मी म्हटलं की मी आज जाहीर करणार आहे, म्हटलं पाया पडू द्यायचं नाही. एवढाच एक दरवाजा उघडला आणि साहेब करून तो चाला आणि पाया पडला. तो माणूसच बघत बसला माझ्याकडे. आणि इतकं ते विचित्र काहीतरी आतमध्ये शिरलेलं आहे. कोणाच्या पाया पडतोय आपण, का पाया पडतोय. म्हणजे मला कुसुमाग्रजांचा एकदा सत्कार होता. मी त्या ठिकाणी काही नव्हतं, मी वाचलं होतं. आणि पु ल देशपांडे एकदा त्यावेळेला अध्यक्षस्थानी होते. आणि पुलंचं काहीतरी नाव उच्चारलं भाषणासाठी म्हणून पुलं गेले भाषणाला, माईक समोर उभे राहिले आणि परत आले. तात्यासाहेबांच्या म्हणजे कुसुमाग्रजांच्या पाया पडले आणि परत गेले. आणि परत गेल्यानंतरचं पहिलं वाक्य त्यांचं असं होतं की या जगामध्ये खूप कमी पाय उरलेत ज्यांच्या पाया पडावं असं वाटतं, बाकीचे सगळं असंच आहे. आणि इथे राजकारणामध्ये तर काय कोणी काही करत असतं. बरं, कोण कुठे उभा आहे, उभा असताना कुठे हात लावतो हेही कळत नाही. कशाच्या पाया पडतोयस. बरं, पाया पडताना वाकावं लागतं, उभ्या उभ्या पाया. माझ्या घरी एकदा असा प्रकार झाला. आमचा जेम्स, माझा जो कुत्रा आहे, तो खिडकीतनं आपला बाहेर बघत होता. खिडकीतनं बाहेर बघता बघता मी त्यांच्याशी, ते 8-10 जण आले होते, त्यांच्याशी मी बोललो, नमस्कार वगैरे केला. म्हटलं तर नीट निघा. म्हटलं जाताना जरा तर कुत्रे बघत आहे, म्हटलं पाय द्याल. हो. आमच्या जेम्सच्या पाया पडले. म्हटलं हो काय करता काय. नाही, मला वाटलं यांच्या पाया पडायचं. काही मागचा पुढचा विचार नाही. म्हणून मी हे पक्षाचं धोरण म्हणून ठरवलं की आजपासून, या क्षणापासून कोणी एकमेकांच्या पाया पडायचं नाही. बाकी बोलण्यासारखे मुद्दे खूप आहेत. हात झेंडा का घेतला, हेच नाव का घेतलं. पहिलं होतं की बाबा हा पहिला पक्ष स्थापन करणारच की नाही. नाही, हा परत जाईल. हा पक्ष स्थापन करणं काय थट्टा आहे का, सोपी गोष्ट आहे का. त्याला पैसे लागतात, माणसं लागतात, सकाळी लवकर उठावं लागतं. म्हणून मी नवीन एक घड्याळ घेतलंय, अलार्म क्लॉक. सकाळी 6 वाजता गजर वाजतो, पवार असा सकाळी गजर वाजतो त्याचा. 6 वाजता उठतो, रात्री शुद्धीत बोलतो. सगळी सुरुवात केली. बाकीच्यांना चिंता, बरं मी काही बोलतच नाही. कोणी येतं गालगुच्छ घेतंय, कोणी येतं चापटी मारतंय, कोणी येतं कुरवाळतंय. काय चाललंय माझं मलाच कळत नव्हतं. बरं, मी कोणाबद्दल काही बोललो का, काय केलं. मी आपला महाराष्ट्रात फिरतोय. पण हे सगळं करताना एक विचार करत होतो की नक्की कशासाठी पक्ष स्थापन करतोय तो का. मी काय असं वेगळं देणार आहे, मी असं काय वेगळं